काँग्रेसचे मिलिंद देवरा आज शिंदे गटात प्रवेश करणार। 10 माजी नगरसेवक 25 पदाधिकाऱ्यांसह मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती। मिलिंद देवरा यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा। दक्षिण मुंबईवरती ठाकरे गटाने दावा केल्यानं देवरा नाराज असल्याची माहिती। आपण विकासाच्या मार्गावर जातोय, काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर मिलिंद देवरा यांची प्रतिक्रिया। मिलिंद देवरांच्या पक्षप्रवेशाबद्दल माहित नाही, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। तर देवरा शिवसेनेत प्रवेश करत असतील तर स्वागत, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। भारत जोडो न्याययात्रेला भाजप आणि मित्रपक्ष घाबरले। 2 वेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला सोबत घेऊन न्याययात्रेच्या शुभारंभावरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला जातोय। मिलिंद देवरांच्या राजीनाम्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। भारत जोडो न्याययात्रे दिवशीच हा निर्णय घेतला, हे दुर्दैवी। मिलिंद देवरांच्या राजीनाम्यावर वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। ईडी आणि सीबीआयला घाबरून मिलिंद देवरांचं पक्षांतर। काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंची देवरांवर टीका। तर मिलिंद देवरांना काँग्रेसमध्ये तिकीट मिळणार नव्हतं, लोंढेंची माहिती। भाजपमध्येही मोठे प्रवेश होणार, पक्षप्रवेशानं महाराष्ट्राला हादरे बसतील। मिलिंद देवरांच्या पक्षप्रवेशावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मिलिंद देवरांचा काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी। भारत जोडो न्याय यात्रेला अपशकुन करण्याचा प्रयत्न। मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष उभा करा, चोरलेल्या पक्षावरती डल्ला मारू नका। संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान। कुणी काकाचा पक्ष चोरतोय तर कोणी दुसऱ्याच्या वडिलांचा पक्ष चोरतोय। संजय राऊतांचा अजित पवारांवरही निशाणा। 16 जानेवारीला उद्धव ठाकरे महापत्रकार परिषद घेणार। दुपारी 4 वाजता वरळी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या डोममध्ये पत्रकार परिषद घेणार असल्याची संजय राऊत यांची माहिती। ज्या पक्षानं राम मंदिराला विरोध केला त्या पक्षासोबत बाळासाहेबांचे वंशज मांडीला मांडी लावून बसतात। खासदार श्रीकांत शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरे पहिल्या दिवसापासून रडीचा डाव खेळले। भाजप नेत्या चित्रा वाघ यांची ठाकरेंवर टीका। तर विधानसभा अध्यक्षांनी वस्तुस्थितीप्रमाणे हातात असलेल्या कागदपत्रांप्रमाणे निर्णय दिला। चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। माजी मंत्री राजेश टोपे आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा। यड्रावकर एकनाथ शिंदेंसोबत सत्ताधारी पक्षात, त्यामुळे टोपे आणि यड्रावकरांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा। महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्यासाठी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून हटवलं। विनाशकारी प्रकल्प कोकणात आणण्याचा सरकारचा डाव। भाजप गुजरातचा विकास करणारा पक्ष। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचं वक्तव्य। काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला आजपासून मणिपूरमधून सुरुवात। 67 दिवसात 110 लोकसभा मतदारसंघातून प्रवास। महाराष्ट्रात समारोप होणार। इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगेंची नियुक्ती होण्याची शक्यता। विरोधी पक्षांच्या व्हर्च्युअल मीटिंगमध्ये प्रस्ताव। चर्चेनंतर औपचारिक घोषणा केली जाणार। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कांदिवलीमध्ये स्वच्छता मोहीम। डीप क्लीन मोहिमेमध्ये अनेकांचा सहभाग। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दहिसरच्या अशोकवन परिसरामधील हनुमान मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं। मंदिरामध्ये मुख्यमंत्र्यांकडून साफसफाई। पुण्यामध्ये हर मंदिर स्वच्छता अभियानाचा शुभारंभ। भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंकडून रोकडोबा मंदिरात स्वच्छता। संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीची औरंगजेबाच्या कबरीशी तुलना। अजित पवार गटाचे त्र्यंबकेश्वर शहराध्यक्ष किरण चौधरींवर गुन्हा दाखल। आरोपीला न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। नारायण राणेंनी शंकराचार्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात नारायण राणेंविरोधात घोषणाबाजी। केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरोधात पुण्यात काँग्रेसचं आंदोलन। आंदोलनकर्त्यांनी कोंबडी हातात घेऊन नारायण राणेंविरोधात घोषणाबाजी केली। अटल सेतूच्या लोकार्पणानंतर पहिल्या दिवशी 8164 वाहनांचा प्रवास। शनिवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे अनेकांनी सागरी सेतूवरून प्रवास करण्याचा आनंद लुटला। शिवरायांच्या शिवगर्जना महानाट्याला कोल्हापुरातून सुरुवात। पहिल्याच दिवशी कोल्हापूरकरांचा महानाट्याला प्रचंड प्रतिसाद। आज आणि उद्या 2 दिवस हे महानाट्य विनामूल्य पाहता येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।